लाडली बहन योजना महाराष्ट्र सरकार महायुति अपनी बहुत बड़ी उपलब्धि मान रहा है। इस योजना की शुरुआत जुलाई महीने में की गई। योजना के लागू होते ही विपक्ष यानी महाआघाड़ी में हलचल सी मच गई। इस योजना के तहत हर महीने महिलाओं को धनराशि के रूप में 1500 दिए जा रहे हैं। इस योजना से महिलाएं बेहद खुश नजर आ रही हैं। इस योजना का उद्देश्य नारी सशक्तिकरण और महिलाओं के खाते में 3000 आ जाने से महिलाएं मुंबई तथा नवी मुंबई में महायुति नेताओं का रक्षाबंधन के अवसर पर जोरदार तरीके से स्वागत करते हुए नजर आई। वहीं नवी मुंबई बेलापुर विधानसभा के प्रगतिशील विधायक मंदाताई म्हात्रे ने नारियों के सम्मान हेतु रक्षाबंधन के उपलक्ष्य में लाडली बहन योजनाओं के द्वारा प्राप्त धनराशि महिलाओं का सम्मान किया। इस अवसर पर उपस्थित महिलाओं ने मंदाताई म्हात्रे के कलाई में राखी बांधी। मंदाताई म्हात्रे ने मौजूद महिलाओं को संबोधित करते हुए कहा कि यह योजना महिलाओं को सशक्त बनाता है। इस अवसर पर मंदाताई म्हात्रे के कार्यशैली से खुश होकर महायुति द्वारा लागू की गई लाडली बहन योजना से प्रसन्न होकर कई महिलाएं भाजपा में शामिल हुई। इस कार्यक्रम का आयोजन वाशी सेक्टर 9 में किया गया था। इस मौके पर सैकड़ों की संख्या में महिलाएं मौजूद रहीं। वहीं महिलाओं ने मंदाताई म्हात्रे के सफल, सुखद एवं मंगलमय जीवन की कामना की। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि दुसरे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडकी ही योजना महाराष्ट्रात आणल्यामुळे ज्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या दिवसापासून आपण या वाशी विभागात बेलापूर मतदारसंघामध्ये लाडकी बहिणीची नाव नोंदणी जी सुरू केली, त्या नाव नोंदणीतून आलेले माझ्या बहिणींना पैसे आणि त्या पैशातून आज त्या मला सगळ्या भेटायला आल्या। आणि इस बारे में आपकी क्या राय है? कोई चुनाव तक ये योजना नहीं है, चुनाव के बाद भी ये योजना चालू रहेगी, क्योंकि कोई भी योजना ऐसे अचानक बंद नहीं कर सकते। असं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी घोषणा केल्या केल्या दुसऱ्या दिवसापासून इथे आम्ही रात्रंदिवस मनुष्य बळ नसताना ते तयार करून आम्ही फॉर्म भरणं सुरू केलं। सगळ्या नगरसेवकांनी जर प्रत्येकाने आपापल्या कार्यालयात जर फॉर्म भरले असते तर मला वाटतं जो आकडा 1,88,000 आहे तो मोठा दिसला असता। केवळ मुख्यमंत्र्यांचं नाव या ठाणे जिल्ह्यामध्ये मोठं होऊ नये म्हणून काही लोकांनी फॉर्मच भरले नाहीत। अरे पण ह्या भगिनी आहेत आपल्या, यांना जर 1,500 रुपये मिळत असेल, यांच्या घरामध्ये जर शेवटची फी भरायला पैसे येत असतील तर का करू नये? मुख्यमंत्र्यांना क्रेडिट जाऊ नये। एक तुम्हाला सांगते प्रामाणिकपणे, आम्ही जी योजना जेव्हा जेव्हा दिली राज्य शासनाने तेव्हा तेव्हा ती योजना आम्ही बेलापूर मतदारसंघात राबवली आहे। कदाचित तुम्ही जर माहिती काढली तर सगळ्यात जास्त फॉर्म बेलापूर मतदारसंघातले निघतील। आणि त्यांची आता भेट झालेली आहे की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्यातला महिला सांगतात, तुमच्यामुळे आम्हाला पैसे मिळाले, तुम्ही आमचे फॉर्म व्यवस्थित भरून घेतले म्हणून आज 2 पैसे आमच्या अकाउंटला आलेले आहेत। असेच पैसे त्यांना येत राहतील, त्यांनी विश्वास ठेवावा आणि पुन्हा एकदा राज्य शासनाचे जे मंत्री बसलेले आहेत, ज्यांनी योजना आणलेल्या आहेत त्या भावांचे हात बळकट करावे। काल बघितलं देवा भाऊ योजना पूर्ण महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीसच्या नावाने आज गाजत आहे। हजारो लाखोच्या संख्येने माता भगिनी आशीर्वाद द्यायला येत आहेत। आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये विरोधक सांगतात की आता 5,000 रुपये द्या, मग तुम्ही का दिले नाही? माझा त्यांना प्रश्न आहे। तुमच्या हातात 2.5 वर्ष राज्य होतं ना, मग तुम्ही पण ते द्यायला पाहिजे होतं भगिनींना। आता कोणतरी उठतं त्याच्यामध्ये राजकारण करायला जाऊ नका। या माता बहिणींना जे पैसे मिळतात त्याच्यात कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये असं मला आज त्यांना आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं। कुठल्याही बहिणीला आपण पैसे दिले, कोणी दिले, पण ते भगिनींना मिळणं गरजेचं आहे। आजची परिस्थिती काय आहे ही सर्व लोकांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीत बहिणींना 1,500 रुपये मिळत असतील
तर ते त्यांना दिले गेले पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं. मी राज्य शासनाचे मनापासून धन्यवाद आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये सगळ्या स्टाफनी बोलवून सगळ्या महिलांनी मुलांनी सगळ्यांचे फॉर्म भरले. बेलापूर मतदारसंघामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त फॉर्म हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून भरले गेले आहेत आणि जिथे जिथे आम्ही जाऊन फॉर्म भरले आहेत त्या आमच्या भगिनींना आज हे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणून त्यांनी राखीचा कार्यक्रम करून नारी शक्ती अबाध राहावी यासाठी आज सगळ्या भगिनींनी मला एक शक्ती दिलेली आहे. माझ्या हातात बंधन बांधून राखी बांधून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आज त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून माझ्या हातात जे बंधन बांधलेलं आहे त्याची निश्चित स्वरूपामध्ये मी येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांचं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.